मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणात ताणली गेलेली आहे। आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी आपण पाहतोय की कोल्हापूर उत्तर आणि त्याचबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी याच म्हणजेच आपण पाहतो की शासकीय गोदाम या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात आपण पाहतोय या ठिकाणी मतमोजणी होईल। एकूणच पाहतोय की पूर्णतः उत्सुकता ताणली गेलेली आहे। कशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया असणार आहे, त्याचबरोबर स्ट्रॉंग रूम किती वाजता उघडलं जाणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आपल्या सोबत। आपण त्यांच्याशी बोलत। सर, मला सांगा की साधारण किती वाजता ही प्रक्रिया सुरू होईल आणि काय एकूण ते सगळी यंत्रणा कार्यान्वित होईल? या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी बरोबर 7 वाजल्यापासून सुरू होईल। 7 वाजता माननीय निवडणूक निरीक्षक आणि सर्व सन्मान्य उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण जे शिलबंद केलेली यंत्रे आहेत त्या स्ट्रॉंग रूम आपण उघडणार आहोत। त्याच्यानंतर आपण ज्या कक्षामध्ये उभे आहोत हॉलमध्ये, ह्या हॉलमध्ये आपल्या मतदारसंघात ज्या टपाली मतपत्रिका आलेल्या आहेत उद्या सकाळी 8 पर्यंतला मुदत असते, 8 पर्यंत ज्या येतील त्याची मतमोजणी या ठिकाणी बरोबर 8 वाजता सुरू होणार आहे। आणि माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती सुरू झाल्यानंतर 8:30 वाजता शेजारच्या कक्षामध्ये आपण जे आपली 315 मतदान यंत्र केंद्र आहेत त्याच्यावरील मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू करणार आहोत। आपल्याकडे एकूण 14 टेबल हे त्या यंत्रांच्या मतमोजणीकरता आहेत, 10 टेबल ह्या कक्षामधल्या टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीकरता आहेत आणि 2 टेबल या ठिकाणी ETPB म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेबल जे आपले हे आहेत पोस्टल बॅलट जे आपण सर्व्हिस वोटरला देतो त्याच्या मतमोजणीकरता आहेत। यंत्रांच्या मतमोजणीकरता त्या ठिकाणी एकूण 23 फेऱ्या होणार आहेत। साधारणतः 8 ते 2 वाजेपर्यंत मतमोजणी शक्यतो संपण्याची शक्यता आहे। खरं तर आपण पाहतो की 8ला मतमोजणी सुरू झाली की फोन खणायला लागतात की बाबा काय झालं, कोण पुढे आहे, कोण मागे आहे। नागरिकांना व्यवस्थित ही आकडेवारी मिळावी, कळावी, राजकीय पक्षाच्या लोकांना कळावी म्हणून कशा प्रकारची यंत्रणा असणार? याच्यामध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि त्यांनी डेव्हलप केलं एक एनकोर नावाचे ॲप आहे। आपण शेजारची व्यवस्था पाहतो आहे, त्याच्याकरता आपण 4 संगणक त्या ठिकाणी ठेवले आहेत आणि फेरी झाली की त्या फेरीची माहिती त्याच्यामध्ये एकदा आपण भरली आणि ती अपडेट झाली की ऑटोमॅटिक ती सर्व ठिकाणी पब्लिश होते। हा एक विषय। त्याशिवाय आपण इथे बाहेर माध्यम प्रतिनिधी कक्ष आहे, म्हणजे आपण आपली एक फेरीची मतमोजणी झाली की त्याच्यामधला जो निकाल आहे तो निकाल आपण त्या कक्षामध्ये देणार आहोत आणि त्याच्यामार्फत आणि NIC मार्फत तो जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी सर्व लोकांना लाईव्ह पाहता येईल। शिवाय इथे माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते ह्या कक्षामध्ये म्हणजे आपण त्यांना एक थोडंसं नोडल ऑफिसर देतो, त्याच्यामार्फत ते कक्षामध्ये आतमध्ये येऊ शकतात आणि आतमध्ये आपण एक स्क्रीन बसवली आहे, त्याच्यावर फेरीनिहाय मतं जी आहेत ते आपली दिवसभर त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत। पूर्णतः आपण पाहिलं की यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे मतमोजणीचे आकडे तातडीने किंवा तात्काळ मिळावेत यासाठी निवडणूक आयोगानं जे काही नियम आणि नियमावली घालून दिलेलं आहे त्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी या केंद्रावर होणार आहे। एकूणच आपण पाहतो की सकाळी 8 वाजता या ठिकाणी प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी पण 7 वाजता स्ट्रॉंग रूम उघडले जाणार आहेत, म्हणजेच उमेदवारांचं भवितव्य ज्या EVM मशीनमध्ये आहे ते स्ट्रॉंग रूम उघडून ते या ठिकाणी आणलं जाईल। टपाली मतदान सुरुवातीला मोजलं जाईल, त्याच्यानंतर आपण पाहतो की EVMच्या प्रत्यक्ष मतमोजणीला 8:30 वाजता सुरुवात होणार आहे। तोपर्यंत सगळ्यांना या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक, G24 तास, कोल्हापूर।